हॅलो एव्हरीवन, सर्वांना माझा नमस्कार. जसं आपणास माहिती आहे की 2024चा कटाप MPSC राज्यसेवेचा जवळपास 120 होता. 120 अंक प्राप्त करण्यासाठी आपल्याला 60 ते 65 प्रश्न अचूक असणे आवश्यक आहे. तर केवळ आपण अभ्यासानेच ते प्राप्त करतो असं जरी असलं तरी त्यासोबतच आपल्याला लॉजिकसुद्धा वापरावे लागतात. आपण हे लॉजिक कुठून आणलेले आहे तर PYQचा अभ्यास करून वाचन करून आपण ते आणलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण 10 लॉजिक पाहणार आहोत. हे लॉजिक PYQचा अभ्यास करून आणलेले आहेत. आणि जर आपणास PYQचा अभ्यास करायचा असेल तर PYQचा आपण व्हिडिओ पाहू शकता. आमच्या चॅनलवर परत बुक पण आहे, ते पण आपण खरेदी करू शकता. तर चला तर बघूया आपण पहिली लॉजिककडे. कन्फ्युजन बिटवीन ऑप्शन. या ठिकाणी पर्याय दिसतो आहेत आपल्याला लता मंगेशकर आणि आशा भोसले. ह्या दोन पर्यायामध्ये आपलं कन्फ्युजन आहे. तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय तर चूक आहे. आणि पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जेव्हा आपलं कन्फ्युजन निर्माण होतो त्यावेळेस संभाव्यतः दुसरा पर्याय हा आपला अचूक असू शकते अशी जवळजवळ शक्यता आपली असते. जेव्हा आपल्याला पहिला आणि तिसरा पर्यायामध्ये आपल्याला जेव्हा कन्फ्युजन आहे त्यावेळेस शक्यता आपली तिसऱ्या पर्यायाची असू शकते. आणि दुसरा आणि तिसरा पर्याय जेव्हा वरती आपण कन्फ्युजन असतो त्यावेळेस आपल्याला बहुतेक तिसऱ्या पर्याय आपण निवडू शकता. याच पद्धतीने आपण असं इथे खाली दिलेले आहे की आपण बघू शकता. परंतु अनेकदा आपल्याला हे मॅक्झिमम म्हणजे हे चान्सेस असं सोडवत असताना 10 पैकी 7 ते 6 क्वेश्चन्स म्हणजे अचूक असू शकतात. परंतु 100% आपण यावरती आपण राहणारच असं म्हणता येत नाही. आणि हे आपल्याला लॉजिकचा वापर हे शेवटीच करायचा असतो. पहिले आपल्याला अभ्यासाचे जे आहेत ते सोडवून घ्यायचे आणि नंतर आपण जे कन्फ्युजन असतो त्यावेळेस आपण ह्या लॉजिककडे वळूया. आपण पहिली लॉजिक बघितलं आहे. आता यानंतर आपण बघू दुसऱ्या लॉजिकची. आपण दुसरं लॉजिक बघत आहोत. सेल्फ एक्सप्लेनेट ऑप्शन. सेल्फ म्हणजे स्वतःच, इथे पर्यायामध्येच उत्तर आहे. उदाहरणार्थ राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अजय भूषण पांडे, नंदन निलेकानी, अजिम प्रेमजी, क्रिसर गोपालकृष्ण. पहिल्या ऑप्शनमध्ये अजय भूषण पांडे हे पूर्ण नाव दिलेले आहे आणि 3 पर्यायामध्ये नाव आणि आडनावच दिलेले आहेत. याचाच अर्थ पहिला ऑप्शन हे अजय भूषण पांडे हे बरोबर आहे. परंतु प्रत्येक वेळी हा लॉजिक बरोबर ठरतेच असं सुद्धा नाही. त्यासाठी आपल्याला अभ्यास तर करावा लागतो. बघा, काही उदाहरणं मी सांगतो आहे. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिकल्सची स्थापना कोणी केली? या ठिकाणी बिपिनचंद्र पाल, श्रीपाद अमृत डांगे, लाला लजपत राय, अरविंद घोष. तर या ठिकाणी श्रीपाद अमृत डांगे हे पूर्ण नाव दिलेलं आहे, त्यामुळे हे उत्तर बरोबर असेल असं नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला अभ्यासाच्या महत्त्वाचं ठरत असते. त्यामुळे लाल, बाल आणि पाल या ठिकाणी आपल्याला लाला लजपत राय, जसं की तिसऱ्या याच्यात आता बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय हे म्हणजे तिसरं पर्याय. जसं की पहिल्या वेळेस आपण पहिल्या स्ट्रिकमध्ये आपण बघितलं होतं की पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जर आपण कन्फ्युजन राहिलं तर दुसरा सिलेक्ट करत असतो. परंतु पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये आपण जेव्हा आहोत तर त्यावेळेस त्यातला आपण कोणतं पर्याय सिलेक्ट करायचं असते तर बहुतेक तिसरं पर्याय. म्हणून आपण या ठिकाणी लाला लजपत राय हे पर्याय बरोबर आहे. म्हणून आपण लाला लजपत रायला उत्तर करेक्ट ठरवू आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. नंतर बघा, 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती टक्के आहे? या ठिकाणी बघा, पहिला पर्याय 9.02, दुसरा पर्याय 8.4, तिसरा पर्याय 7.3 आहे आणि चौथा पर्याय
9.34%. पण या ठिकाणी चौथं पर्याय हे त्या 3 पर्यायापेक्षा वेगळं आहे, म्हणजे पूर्णांकामध्ये आहे. म्हणून पहिले आपण जसं बघितलं सेल्फ एक्सप्लेनेड म्हणजेच उत्तर स्वतःमध्येच आहे, त्याच पर्यायामध्ये आहे. म्हणून आपण या ठिकाणी आपण चौथ्या पर्यायाला सिलेक्ट करू आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. तर चला तर आपण बघूया तिसरं लॉजिक, सिमिलर ऑप्शन. या ठिकाणी उदाहरण बघा. सुप्रीम कोर्ट कमिटी, रवींद्रन कमिटी हे कशासाठी बनलेली आहे? या ठिकाणी बघा पर्याय दोन सिमिलर दिसतो आहेत आपल्याला पहिल्या पर्यायामध्ये आणि दुसऱ्या पर्यायामध्ये. इन्क्वायरी हे दोन्ही म्हणजे सारखे आपल्याला पर्याय दिसतो आहेत. या ठिकाणी आपण पहिल्या लॉजिकमध्ये बघितलेलं आहे की जेव्हा 2 पर्याय असतात पहिला आणि दुसऱ्यामध्ये आपलं कन्फ्युजन असतो, तर आपण कोणत्याला सिलेक्ट करत होतो? दुसऱ्या. मग आतासुद्धा आपण या ठिकाणी कोणत्या पर्यायाला सिलेक्ट करूया? दुसऱ्या पर्यायाला. आणि हे दुसरं पर्याय या ठिकाणी अगदी बरोबर आहे. परंतु हे आपण सोडवत असताना केव्हा की आपण अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला म्हणजे ते परफेक्ट आपण सोडवतोच, परंतु जिथे आपलं कन्फ्युजन होते त्या ठिकाणी या लॉजिकचा आपण वापर करायला बरोबर आहे. आता नंतरचं उदाहरण बघा आपण. जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान, आता या ठिकाणी बघा सिमिलर ऑप्शन आपण पाहतो आहोत. या ठिकाणी NO3 आणि तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा NO3 आहे, दुसऱ्यामध्ये म्हणजे सिमिलर ऑप्शन नाही आहे. तर त्या ठिकाणी पहा पर्याय पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये आहे. तर आपण पहिल्या लॉजिकनुसार पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये राहिल्यानंतर सिलेक्ट कुणाला करत होतो आणि किंवा संभावना कुणाची आहे? तर या ठिकाणी आहे पर्याय नंबर 3. म्हणजे इथे सुद्धा पर्याय नंबर 3 हे अगदी बरोबर उत्तर आहे. आता इकडे बघा नंतरचं उदाहरण आपण बघू सिमिलर ऑप्शनमधलं. बघा काँग्रेस अधिवेशनाचे थर्ड व त्याच्या अध्यक्षांच्या जोड्या. बघा आता या ठिकाणी आपल्याला परफेक्ट जर माहीत असेल तर परफेक्ट आपण त्याला करेक्ट करू, त्याच्यात काही हे नाही. परंतु आपल्याला जेव्हा कन्फ्युजन असते त्यावेळेस आपण सिमिलर ऑप्शनचा पर्याय निवडू. त्या याच्यानुसार बघा आता आपल्याला या ठिकाणी सिमिलर कुठे कुठे आहेत तसे ऑप्शन. या ठिकाणी पहिल्यामध्ये बघा 3 आहे, दुसऱ्यामध्ये सुद्धा 3 आहे, बीमध्ये सुद्धा 4 आहे आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा बीमध्ये 4 आहेत. म्हणजे हे 2 सिमिलर ऑप्शन आहेत. तर त्यामध्ये 1 आणि 2 हे पर्याय जेव्हा सिमिलर दिसतात तर आपण कोणत्या याला सिलेक्ट करणे म्हणजे आपल्याला बरोबर आहे. आणि पहिल्या लॉजिकनुसार तर त्या ठिकाणी ऑप्शन नंबर आहे 2 हे उत्तर इथे बरोबर आहे. तर चला मग आपण नंबर 2ला राईट करूया. बघा आता नंतर आपण पाहू सिमिलर ऑप्शनचं नंबर 3 नंतरचं उदाहरण. पुढील उदाहरण महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटन व त्याच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या. आता या ठिकाणी बघा तर आपल्याला सिमिलर ऑप्शन कुठे कुठे आहे? तर बघा आपल्याला पहिल्यामध्ये दिसतो आहे 3 तसं आणि चौथ्यामध्ये दिसतो आहे सीमध्ये दिसतो आहे 1. त्याच पद्धतीने आपल्याला इथे कुठे दिसतो आहे नंबर पर्यायामध्ये 3मध्ये दिसतो आहे 3 आणि सीमध्ये दिसतो आहे 1 म्हणजे 1. तर आता आपल्याला लॉजिकनुसार आपण पहिलं आणि तिसऱ्यामध्ये आपलं जेव्हा कन्फ्युजन आहे तर आपण लॉजिकनुसार कुणाला सिलेक्ट करत होतो? उत्तर नंबर 3. म्हणून या ठिकाणी सुद्धा उत्तर आहे कोणतं? 3. आता आपण पुढील लॉजिक बघू. नंबर 4चं लॉजिक मिनिमम रिजेक्शन ऑफ ऑप्शन. तर चला बघूया आपण चौथं लॉजिक मिनिमम रिजेक्शन ऑफ ऑप्शन. बघा 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 नुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या. आता नंबर 1 भूमिसुधारक कायदा लागू करणे, वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. हे 4 पर्याय आहेत. तर त्यापैकी पहा वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही? या ठिकाणी आपल्याला पर्यायच कोणता आहे? मिनिमम रिजेक्शन म्हणजे बरोबर नाही. आता काय बरोबर नाही पहा इथे पहिले. कमीत कमी बरोबर फक्त बी, दुसऱ्यामध्ये फक्त डी, फक्त ए, डी
आणि चौथ्यामध्ये फक्त बी आणि सी. आता इथे कमीत कमी म्हणजे बरोबर रिजेक्शन बरोबर नाही. तर या ठिकाणी तिसरा आणि चौथा तर होऊ शकणार नाही. होणार कोणते आहेत, आपल्याला कन्फ्युजन कोणतं आहे, पहिलं आणि दुसरं. तर आपल्या लॉजिकनुसार आपण 1 आणि 2 या पर्यायामध्ये आपण सिलेक्ट कुणाला करतो, आपल्या लॉजिकनुसार 2. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 2 हे अगदी उत्तर बरोबर आहे. तर नंतर त्या काही आपण उदाहरण बघू. पुन्हा बघा, भारतात 1980 ते 1985 या काळात लहान जमीन धारकता होण्याची पैकी कोणती कारणे होती. आता बघा, वारसा कायदा, वेगाने वाढणारी लोकसंख्या, ग्रामीण कर्जबाजारीपणा, वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था. आता पर्यायी उत्तरे बघा याचं. या ठिकाणी आहेत केवळ ए आणि डी, केवळ बी आणि सी, केवळ ए बी आणि सी, आणि चौथा पर्याय आहे बी सी आणि डी. तर या ठिकाणी बघा लॉजिक काय आहे आपलं, मिनिमम रिजेक्शन ऑफ ऑप्शन. आता या ठिकाणी पहिलं आणि दुसरं हे ऑप्शन बरोबर नाहीत. आता या ठिकाणी आपल्याला पहा कोणतं लॉजिक आपण, आता या ठिकाणी केवळ ए बी सी म्हणजे तिसरं आणि चौथं. तर 3 आणि 4मध्ये आपण आपल्या त्या लॉजिकनुसार आपण कुणाला सिलेक्ट करत होतो, लॉजिक नंबर 3 म्हणजे 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. नंतरचं उदाहरण आपण बघूया. तर आपण तिसरं उदाहरण बघत आहोत. संताड्याच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत. आपलं लॉजिक काय आहे, मिनिमम रिजेक्शन ऑफ ऑप्शन. या ठिकाणी आता आपण बघा कोणती विधाने चुकीची आहेत. तर संताड्याच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रेस्क्यूमध्ये आलेली आहे. या पद्धतीचे म्हणजे ऑप्शन आहेत आपल्याला. बी आहे संताडांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला. संताडाचा पुढारी कानू विश्वासघाताने पकडला गेला. ओ मॅली या अधिकाऱ्याने संताड्याच्या चकमकीचा वृत्तांत दिला आहे. तर या ठिकाणी बघा आपलं कोणते विधान चुकीची आहेत. लॉजिक आपलं आहे मिनिमम रिजेक्शन. त्यानुसार कोणते विधाने चुकीची आहेत ते बघा. आता बी आणि डी विधाने चुकीची आहेत. दुसऱ्यामध्ये आहेत ए बी सी विधाने चुकीची आहेत. तिसऱ्यामध्ये आहेत बी सी डी विधाने चुकीची आहेत. आणि चौथ्यामध्ये आहेत ए सी विधाने चुकीची आहेत. तर आपलं लॉजिक काय होतं, कमीत कमी रिजेक्शन करणे. तर यानुसार आपल्याला 3 आणि 2 कॅन्सल झाले. मग आपल्याला आहेत कोणते, आपल्या पहिलं आणि चौथं. तर आपल्या लॉजिकनुसार मग आपण कोणतं सिलेक्ट करणे आवश्यक आहे ते ठरत असते ते चौथं. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर आहे 4. हे झालं. हे बघा 1 आणि 4 मधून आपण कशाला सिलेक्ट करू, 4 म्हणजे 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. चला तर आपण बघूया 5वं लॉजिक. सी क्वेश्चन प्रॉपरली कीवर्ड्स म्हणजेच प्रॉपरली प्रश्न वाचणे. प्रश्न जर आपण प्रॉपरली वाचलं तर त्याचं उत्तरसुद्धा आपण प्रॉपरली देऊ शकतो, अचूक देऊ शकतो. म्हणून चांगल्या पद्धतीने वाचणे, अचूक समजपूर्वक वाचणे हे आवश्यक आहे. तर बघा 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश कोण होता. तर या ठिकाणी बघा मी इंग्रजीमध्ये आणलेलं नाही मुद्दाम म्हणूनच. कोण होता वाज हे एक वचन आहे. अनेक वचन म्हणजेच काय येईल तर वेअर येईल. म्हणूनच मी पण आणलेला नाही. एक होता म्हणजे हे एक कोणी एक होता, उद्देश एक होता. तर बघा खालीलपैकी विधाने बरोबर आहेत. कोणते विधान बरोबर आहे, पहिले मध्ये आहे ए आणि बी म्हणजे इथे 2 ऑप्शन आहेत. दुसऱ्यामध्ये आहे बी आणि डी, इथे सुद्धा 2 आहेत. तिसऱ्यामध्ये आहेत फक्त सी आणि चौथ्यामध्ये आहेत फक्त डी. म्हणजे आपल्याला कोण होता म्हणजे एकच ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर आपल्याला सी आणि
म्हणजे तिसरं आणि चौथं ह्या ऑप्शनमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर मग आपल्या लॉजिकनुसार आपण कुणाला सिलेक्ट करू? 3 आणि 4 जर असेल तर आपण सिलेक्ट करतो 3ला. म्हणून या ठिकाणी उत्तर आहे 3. कारण आपला जो क्वेश्चन्स आहे सी क्वेश्चन प्रॉपरली आपण प्रॉपरली वाचून त्याचं आकलन करून आपण 3ला सिलेक्ट केलं आणि हे उत्तर अगदी आपलं बरोबर आहे. यानंतर बघा आपलं पुढचे उदाहरण. विशेष प्रदेश विकास कार्यक्रमासाठी तयार करण्यात आला. आता बघा, दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ, डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास, दुष्काळग्रस्त भागाचा विकास, ग्रामीण भागात औद्योगिकरण. या ठिकाणी बघा आता त्याचे ऑप्शन बघा. तर पाहत असताना आपल्याला असं लक्षात येईल ABCD आहे हे 3 यामध्ये. त्या प्रत्येक यामध्ये आपल्याला सेमिरियलिटी म्हणजे आपल्याला सारखेपणा कुठे दिसतोय? एरिया एरिया एरिया. ह्या 3 म्हणजे B, C आणि D मध्ये आपल्याला सारखेपणा दिसतो आहे एरिया एरिया. तर आता यामध्ये बघा आपल्याला की म्हणजे त्याचं उत्तर बघा. ए मध्ये काय आहे? फक्त म्हणजे 1ला आहे ओनली A, 2ला आहे B and D ओनली, 3ला आहे B and C आणि 4ला आहे D ओनली. तर आता बघा आपल्याला हे लक्षात घे की या ठिकाणी आपल्याला 1 आणि 4 हे आन्सर तर आपल्याला राहणार नाहीच. मग राहणार कोणते आहेत? 1 राहणार आहेत आपल्याला 3 आणि 2. मग आपल्याला लॉजिकनुसार 3 आणि 2 हे जेव्हा बरोबर आहे तर त्यापैकी आपल्याला लॉजिकनुसार कोणतं एक ऑप्शन आपलं बरोबर ठरू शकते? तर आपल्या लॉजिकनुसार आपल्याला ऑप्शन बरोबर ठरू शकते 3. म्हणून त्याचं उत्तर आहे 3. यानंतरचं आपण उदाहरण बघूया पुढे. 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस शांती काळातील वीरतेचे अशोक चक्र पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? बघा आता इंग्लिशमध्ये बघा. आता या ठिकाणी कोणता शब्द आहे? कारण आपला जे लॉजिक आहे सी क्वेश्चन प्रॉपरली कीवर्ड म्हणजे योग्य प्रकारे वाचणे. तर या ठिकाणी बघा आता इंग्लिशमध्ये बघा त्याचं कसं दिसते आहे? वाज. वाज म्हणजेच काय येणार? याचं उत्तर आन्सर 1 येणार. आता बघा या ठिकाणी म्हणजे आन्सर 1 येणार. आता तुम्ही या ठिकाणी आता बघू शकता आणि एक कोणतं आहे आपला लॉजिक लावून त्याला सुद्धा आपण सोडवू शकता. परत आपलं उदाहरण बघा. 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष कोण होत्या? आयोगाच्या अध्यक्ष कोण होत्या? या ठिकाणी बघा आन्सर पाहत असताना आपल्याला 2 ठिकाणी आपल्याला म्हणजे सारखेपणा दिसतो आहे. दुर्गाबाई देशमुख आणि दुर्गाबाई भागवत. तर या 2 ठिकाणच्या सारखेपणामध्ये आपल्याला जे लॉजिकनुसार 3 आणि 4 आहे तर आपलं आन्सर हे कोणतं असते? लॉजिकनुसार बहुतेक आपलं आन्सर आहे नंबर 3 आणि या ठिकाणी दुर्गाबाई देशमुख हे आन्सर अगदी बरोबर आहे. परत एक उदाहरण आपण बघू. कोणत्या संस्थेने औष्णिक सुरक्षेवर उच्चस्तरीय कीमास्को संवाद स्थापन केला? तर या ठिकाणी बघा आता इंग्लिशमध्ये आपण पाहिल्यानंतर याचं वाचन केल्यानंतर आपल्याला इथे येतो न्यूक्लिअर. न्यूक्लिअर हे कशाशी संबंधित आहे? तर ॲटॉमिक एनर्जीशी संबंधित आहे. तर त्याचे ऑप्शन बघा. याचे ऑप्शन पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल नंबर 1 हे ॲटॉमिक एनर्जीशी संबंधित आहे त्यामुळे त्याचं आन्सर होईल नंबर 1 आणि हे आन्सर अगदी बरोबर आहे. यानंतर आपण नंतर काही उदाहरण बघूया. उदाहरण सुरू करण्याच्या पूर्वी मी एक विसरलो होतो की आपल्याला माहिती असेलच या पहिल्या याचं फुल फॉर्म काय आहे? तर इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. हे कशाशी संबंधित आहे? तर ते आहे न्यूक्लिअर एनर्जीशी. म्हणून याचं पर्याय उत्तर हे 1 अगदी बरोबर आहे. यानंतर आपण बघूया दुसरं उदाहरण.
कोल्हापूर येथील 27व्या पलटणमधील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड केले होते? आपल्याला कल्पना आहे की कोणाच्या नेतृत्वाखाली म्हणजे चळवळी केल्या जातात का? सहसा एकाच व्यक्तीच्या नेतृत्वाखाली चळवळी केल्या जातात, बंड केल्या जाते. उदाहरणार्थ जसं की महाडचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. गांधीजीच्या नेतृत्वाखाली कोणतं केलं जातं? मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा काढण्यात आला. मग या ठिकाणी बघा पर्याय बघा, रामजी शिरसाट, नानासाहेब पेशवे, आणि क मध्ये आहे रंगो बापूजी, आणि ड मध्ये आहे भीमा नाईक. आता या ठिकाणी 4 जे पर्याय आहेत त्यामध्ये सहसा बंड कोणाच्या नेतृत्वाखाली होतो? एकाच्या नेतृत्वाखाली. मग या ठिकाणी एकच नेतृत्व म्हणजे एक हे कोणता पर्याय आहे? फक्त 4 मध्ये एक आहे. म्हणजेच हे नेतृत्व किंवा बंड कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आला? रामजी शिरसाट. म्हणजे रामजी शिरसाट हे उत्तर अगदी बरोबर आहे. परत उदाहरण बघा आपलं हे उदाहरण. या उदाहरणात आपण म्हणजे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की अवॉर्ड्स म्हणजे यस आहे. यस हे म्हणजे अनेकवचनी आहे, कारण आपण प्रॉपर म्हणजे लॉजिकच बघत असताना आपल्याला आपण क्वेश्चन प्रॉपरली म्हणजे आपण योग्य प्रकारे त्याचं वाचन करणे आणि त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा अनेकवचन अवॉर्ड्स असल्या कारणाने अनेकवचन कोणते आहेत? आता या ठिकाणी ए मध्ये काय आहे की 1 मध्ये ए आणि डी करेक्ट, 2 मध्ये ओनली 1 करेक्ट आहे, आणि 3 मध्ये ए सी 3 मध्ये बी सी आणि डी करेक्ट आहे, आणि 4 मध्ये ओनली डी करेक्ट आहेत. आता अनेक वचन यामध्ये आपल्याला बघा की कोणतं असू शकते? 2 आणि 4 हे 2 आणि 4 हे एक सिंगल असल्या कारणाने ते तर असू शकणारच नाही. तर मग असतील कोणते? आपलं काम म्हणजे गेस 1 असू शकतो, नाहीतर 3 असू शकतो. तर आपल्याला त्या लॉजिकनुसार आपण 1 आणि 3 यापैकी आपण कुणाला निवडायला म्हणजे सिलेक्ट करायला पाहिजे? तर त्याचं उत्तर आहे 3. आपण सिलेक्ट करू त्या लॉजिकनुसार, आणि हे उत्तर अगदी आपलं बरोबर आहे. तर आपण लॉजिक नंबर 6 बघू. हे आहे इयर्स म्हणजे वर्षा. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की हे नेहमीसाठी नॉट वर्क ऑलवेज, नेहमीसाठी ते काम करत नाही. पहिलेच आपण सांगितलेलं आहे नॉट वर्क ऑलवेज. या ठिकाणी बघा आता इथे वर्ष दिलेले आहेत 1986, 1987, 88 आणि 1983. या ठिकाणी हे सगळं आपण म्हणजे चढत्या क्रमांकाने लिहिल्यानंतर म्हणजे लावल्यानंतर किंवा समजल्यानंतर आपल्या लक्षात येतो की 1983, 1986. तर या ठिकाणी 87, 88 अशा पद्धतीनं लावलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 2 हे नेहमी म्हणजे चढत्या क्रमांकाने लावल्यानंतर नेहमी हे ऑप्शन नंबर 2 हे बरोबर असू शकते, पण नेहमीसाठी बरोबर असते असं नाही, कारण हे आपण प्रथमतःच तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी दुसरं सुद्धा आपण बघा, असं एक उदाहरण सांगतो आहे. वायू प्रदूषण म्हणजे हे सुद्धा चढत्या क्रमांकाने लावलेलं आहे. आपण लावल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की याचा पर्याय कोणता असू शकते? 2. म्हणून हे 2 हे अगदी याचं उत्तर बरोबर आहे. आपण बघत आहोत लॉजिक नंबर 7 वर्ड्स. मोस्ट ऑफ द केसमध्ये आपल्याला जर उदाहरणार्थ म्हणजे त्या पर्यायामध्ये जर नासा, इस्रो, USA, महाराष्ट्र असेल तर बहुतेक या हे उत्तर अगदी बरोबर असतात. आता उदाहरणादाखल आपण बघूया. कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली आहे? या ठिकाणी आपल्या लॉजिकनुसार मोस्ट ऑफ द काय आहे? 3 मध्ये काय लिहिलेलं आहे? इथे नासा आहे, म्हणून याचं उत्तर काय असू शकते की नासा. परत आपण एक उदाहरण बघूया. कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान X-57 मॅक्सबेलचा प्रारंभ केला? या ठिकाणी पर्याय आपल्याला 2 दिसतो आहेत, इस्रो आणि नासा. तर प्राधान्यक्रम आपण
कुणाला द्यायला पाहिजे असं आपल्याला वाटते की आपण प्रथमतः जेव्हा म्हणजे प्राधान्य दोन्ही जेव्हा आहेत तर दोनपैकी प्राधान्य आपण कुणाला द्यावं तर तो आहे नासा आणि याचं उत्तरसुद्धा हे नासा अगदी बरोबर आहे. यानंतर आपण बघूया 8वा लॉजिक. अपोजिट टर्म्स नॉट टुगेदर म्हणजे अपोजिट शब्द एकत्रित राहू शकत नाही. आता बघा इथे उदाहरण खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही. या ठिकाणी बघा एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात. खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात. आता या ठिकाणी आहे कठीण हा शब्द आणि त्यानंतर खडकात प्रामुख्याने जीवावेश आढळतात. दुसरा आहे खडक मृदू असतात. आता या ठिकाणी कठीण आणि मृदू हे म्हणजे हार्ड आणि सॉफ्ट हे दोन आलेले, हे दोनही एकत्रित राहू शकणार नाही. अपोजिट वर्ड्स किंवा अपोजिट टर्म्स. मग या ठिकाणी आपल्याला काय असेल ऑप्शन त्याचा काय ठरू शकतो की अभ्यासानुसार आपण खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात हे ऑप्शन बरोबर आहे. हा तर चला आपण बघूया 9वा लॉजिक बॉर्डर व्ह्यू. याचा अर्थ जास्तीत जास्त गोष्टीचा समावेश असणे. उदाहरणार्थ बघा आता उदाहरण दृष्टिकोन नियोजन म्हणजे त्याच्यात काय आहे की व्याख्या विचारलेली आहे. दृष्टिकोन नियोजनाची व्याख्या विचारलेली आहे. व्याख्या म्हणजेच डेफिनेशन विचारलेलं आहे. तर डेफिनेशन हे काय असते एकच असते. तर या ठिकाणी आता पर्याय बघा आपण 3 आणि 4 मध्ये 2 पर्याय दिलेले आहेत त्यामुळे ते तर कॅन्सल होतील. आता मग आहेत आपले कोणते पर्याय 1 आणि 2. परंतु ह्या ठिकाणी आपण पूर्वीच्या लॉजिकनुसार 1 आणि 2चे आन्सर जेव्हा म्हणजे पर्याय असतात त्यावेळेस आपण कुणाला सिलेक्ट करत होतो 2ला. परंतु या ठिकाणी 2 हे उत्तर असू शकत नाही. चुकीचं आहे. तरी बघा इथे या ठिकाणी लॉजिक म्हणजे ते लॉजिक प्रत्येक वेळेसच म्हणजे सक्सेस होते असं नाही. तर बघा आपण ऑप्शनकडे बघू. पहिल्या ऑप्शनमध्ये काय 20 ते 25 वर्षासाठी म्हणजे इथे 2 पर्याय दिले आणि नंतर सी मध्ये सुद्धा किती दिलेले आहेत 15 ते 20 म्हणजे इथे सुद्धा 2 दिले. परंतु आपण बी ऑप्शनमध्ये बघलं तर दीर्घकालीन लक्ष 15, 20 आणि 25 वर्ष आलेले आहेत म्हणजे इथे काय आहे ब्रॉड आलेलं आहे. म्हणून आपलं या ठिकाणचं उत्तर असू शकते 2 म्हणजेच बी हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे. परत आपण एक उदाहरण बघूया. भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते. आता बघा आपला लॉजिक असं आहे बॉर्डर व्ह्यू. या ठिकाणी बघा आपण पहिले आहे ऑप्शनमध्ये जन्मदर, माता मृत्यूदर आणि स्थलांतर. दुसऱ्यामध्ये आहे जन्मदर, मृत्यूदर आणि अभ्रक मृत्यूदर. परंतु तिसऱ्यामध्ये बघा आपण तिसऱ्यामध्ये प्रकर्षाने पाहिल्यानंतर जन्मदर आहे, मृत्यूदर आणि स्थलांतर म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्व गोष्टीचा समावेश आलेला आहे. लोकसंख्या उदाहरणार्थ बघा की जसं की आपण म्हणजे फळ म्हटल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सगळं एपल येईल, मँगो येईल आणि बनाना पण येईल. तसंच या ठिकाणी आता मृत्यूदर म्हटल्यानंतर अभ्रकाचा मृत्यू येईल, माताचाही मृत्यू येईल. म्हणून या ठिकाणी सर्वांचा समावेश आहे म्हणजे बॉर्डर व्ह्यू. म्हणून पर्यायमध्ये 3 मध्ये हे समाविष्ट आहे. म्हणून याचं उत्तर हे 3 अगदी बरोबर आहे. तर मुलांना आपण बघूया आता 10वा लॉजिक. 10वा लॉजिक म्हणजेच माझ्या मते आहे अभ्यास हाच आहे, दुसरा काही नाही. लॉजिकने आपण पुरेपूर यशस्वी होऊ असंही नाही. आपण प्रिलिममध्ये यशस्वी व्हाल. ऑल दी बेस्ट. आणि मुख्य परीक्षेकरिता मी माझी टीम तुमच्यासोबत आहोत आणि तुम्हाला तुमच्याकरिता आम्ही काही व्हिडिओ आणणार आहोत, काही बुक्स आणणार आहोत. नक्कीच ते आपल्याला लाभदायक ठरतील. ऑल दी बेस्ट.